आहे। तर आता इथे सगळ्यात अगोदर एक वाटी मी ओले वाटाणे आणि एक वाटी गाजर घेतले। आता वाटाणे आणि गाजर आपल्याला ह्या दिवसात खूप जास्त असे बाजारामध्ये मिळतात। तर नेहमी आपण भाज्या त्याच करतो किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो। तर अगदी सकाळ संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा ही रेसिपी मस्त आहे। तर नक्की ट्राय करून बघा। आता इथे मी एक वाटी वाटाणे घेतलेत आणि एक गाजर छान साल काढले आणि बारीक तुकडे करून घेतलेत। दोन्हीही स्वच्छ धुवून घेतलेत आणि एका पातेल्यामध्ये मी 1-1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं। त्याच्यामध्ये हे गाजर आणि वाटाणे घातले आणि 5 मिनिटं उकळून दिलं आणि छान असं उकळल्यानंतर मी गॅस बंद केलाय। फक्त 5 मिनिटासाठी मी गॅसवरती उकळून घेतलंय थोडंसं शिजण्यासाठी आणि इथे गॅस बंद करून हे थंड करून घेतलं। आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गाजर आणि वाटाणे मी काढून घेते। आता त्याचसोबत थोडेसे मसाले, तर मसाल्यामध्ये ना मी इथं सगळ्यात अगोदर अर्धा इंच आलं घेतलंय, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्याचसोबत 1 चमचा जिरं घेतलंय। त्यानंतर इथं मी अर्धा चमचा ओवा घेतलाय। आपण याच्यामध्ये मिरची वापरतोय त्याच्यामुळे पोटाला काही त्रास व्हायला नको, अर्धा चमचा ओवा घेतलाय आणि पचनाला सुद्धा हलका। त्यानंतर अर्धा चमचा मी हळद घेतली रंग छान येण्यासाठी। आता पाणी न घालताच इथं छान असं वाटण करून घेते, कारण आपण जे शिजवून घेतलेलं वाटाणा आणि गाजर याला पाणी घालायची आवश्यकता नाही भासत। वाटलंच तर थोडंसं पाणी घालायचं, नाहीतर इथं खूप छान असं हे वाटलं जातं। तर बघू शकता इथे गाजर आणि वाटाणे मी इतके मस्त असे वाटून घेतलेत, कुठेही त्याला गाजराचे किंवा वाटाण्याचे तुकडे वगैरे अजिबात नाही। खूप छान अशी मस्त पेस्ट तयार झाली। आता इथं मी एक ताटली घेतली आणि ताटामध्ये चाळण घेतले। त्याच्यानंतर मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतले। जसं आपलं जे वाटण असेल त्या पद्धतीने गव्हाचं पीठ जसं मावेल तसं घ्यायचं। त्यानंतर 2 चमचे ह्याच्यामध्ये बेसन पीठ घेतलं आहे, त्याच्यामुळे खरपूसपणा खूप छान येतो, टेस्ट पण भारी लागते। त्यानंतर आता इथं पीठ चाळून घेतलं आहे स्वच्छ। त्यानंतर इथं मी 1 चमचा भरून कसुरी मेथी घेतले। आता इथे मेथीसुद्धा या पिठामध्ये घालते। त्याच्यानंतर 1 चमचा तीळ घेतलेत। थंडी आहे आणि तीळ खाल्लेले चांगले असतात, पौष्टिकसुद्धा आहे, चवसुद्धा छान येते, खूप फायदे आहेत त्यासाठी। 1 चमचाभर तीळ घेतले। आता त्याच्यानंतर मी जे वाटण करून घेतलं होतं गाजर आणि मटारचं, हे वाटण घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करते। त्यानंतर आता इथं चवीनुसार मीठ घातलं आहे। मी गाजर शिजवताना सुद्धा मीठ घातलं नव्हतं, सगळं मीठ आपल्याला इथं पीठ मळतानाच घालायचे। आता थोडंसं मी ह्या सारणामध्ये पीठ सगळं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर मला लागेल तसं पाणी घालून मी जसं आपण रोज नेहमी चपातीसाठी पीठ मळतो ना, तसंच पीठ व्यवस्थित असं मळून घेते। थोडं थोडं पाणी लागेल तसं घालायचं, एकदमसुद्धा जास्त आपण घट्ट ठेवायचं नाही किंवा जास्तसुद्धा पातळ ठेवायचं नाही। नेहमी आपण चपात्या बनवतो तसंच हे पीठ छान असं मळून घेते। आता थोडंसं तेल लावलं आहे आणि परत एकदा जरा हाताने मी या पिठाला या पद्धतीनं असं मर्दून घेते, त्यामुळे खूप जास्त असं मऊसूद अशा चपात्या होतील। तर इथे बघा मस्त असं इथे पीठ मळून तयार झालं आहे। आता हे पीठ ना मी एक 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देते। आपण चपात्या पराठे काही करायच्या अगोदर पीठ थोडंसं भिजायला ठेवूनच द्यायचं, त्याच्यामुळे काय होतं खूप जास्त मऊसूद अशा आपल्या चपात्या पराठे होतात आणि लाटताना सुद्धा अजिबातही कुठे फाटत नाही किंवा कडकपणा येत नाही त्या चपातीला, खूप जास्त अशा मऊसूद होतात। आता इथं 10 मिनिटानंतर बघा हे सर्व पीठ मी घेतलं आहे आणि ह्याचे आता गोळे करून घेते। जर आपल्याला छोटे लहान मोठे अशा कशा चपात्या बनवायच्या आहेत, लहान मोठ्या किंवा अगदी आपण नेहमी करतो त्याच पद्धतीने बनवायचे असेल तर त्या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत। इथे मी पिठाचे गोळे करून घेतलेत। आता इथे मी चपाती लाटते, जशी नेहमी चपाती लाटते त्याच पद्धतीने चपाती लाटते। तर छोटीशी चपाती लाटून मध्ये तेल लावण्याची त्रिकोणी अशी घडी केली आणि छान आता इथे चपाती लाटून घेते। तिथे मस्त अशी माझी गोल चपाती लाटून झाली। पीठ व्यवस्थित भिजल्यानंतर चपात्यासुद्धा छान मऊसूद अशा होतात आणि आपण मुलांच्या डब्यात देतो त्याच्यामुळे थोडंसं पीठ हे भिजत ठेवायचंच, कारण मुलं जेव्हा टिफिन खातील, डबा खातील तोपर्यंत ह्या चपात्या छान अशा मऊ राहण्यासाठी। आता इथं तवा मी अगोदरच गरम करायला ठेवला होता आणि आता इथं बघा मस्त अशी पोळपाट भरून मी चपाती लाटून घेतली आणि आता तव्यावरती घातले। त्यासोबत मी दुसरीसुद्धा चपाती लाटून घेते याच पद्धतीनं। जर तुम्हाला एवढ्या मोठ्या आवडत नसतील तर अगदी छोटे पराठे आपले असतात त्या पद्धतीने पण करू शकता। तर इथे छान माझ्या चपात्या लाटून झाल्यात। आता इथे मी हे चपात्या लाटते। तर आजच्या रेसिपीला आपण नाव देऊया गाजर आणि मटर चपाती, मसाला चपाती किंवा पराठा किंवा मग मटरचे थेपले असंही म्हणू शकतो, पण खायला खूप भारी आणि चविष्ट लागते ही चपाती आहे ती।
इथं बघा छान असतं दोन्हीसाठून तेल. आता मुलांसाठी करत असेल किंवा मुलं खात असतील तर बटर तूप वापरलं तरीसुद्धा टेस्ट एकदम भारी येते. तर इथे मी आता तेलच वापरले. तर बघा इथं दोन्हीसाठून मी छान अशा खरपूस या चपात्या किंवा पराठे थेपले भाजून घेते. तुम्ही याला काही नाव देऊ शकता, पण खूप टेस्टी आणि अगदी पौष्टिक अशी ही चपाती तयार झाली आहे. तर रोज मुलांच्या डब्यासाठी काय द्यायचं हा प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. मुलंसुद्धा खुश होतील आणि आयासुद्धा खुश होतील की मुलांच्या पोटात काहीतरी पौष्टिक गेलं. किंवा मग मी जे आत्ता गाजर आणि वाटाणे वापरले त्याऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाज्या वापरू शकता याच पद्धतीनं बनवण्यासाठी चपाती. तर इथं छान अशी मटार आणि गाजर किंवा वाटाणा गाजरची मसालेदार चपाती तयार झाली. मुलांच्या डब्याचं टेन्शन असेल तर ही झटपट अगदी एक 10 ते 15 मिनटामध्ये ही चपाती तयार होते. तर नक्की मुलांच्या डब्याला देऊन बघा. टोमॅटो सॉससोबत, लोणच्यासोबत किंवा लसणाच्या चटणीसोबत खूप मस्त लागते. नाहीतर कोरडीसुद्धा खायला भारी लागते. आता इथे बघू शकता किती मऊसूद आणि छान झाले. तर पूर्ण सकाळी केली तर संध्याकाळपर्यंत याच पद्धतीने या चपात्या मस्तच मऊसूद राहतात. तर चला मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट जरूर सांगा.